हॅलो एव्हरीवन. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं झालं तर, मराठीत सांगायचं झालं तर कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे काय, रनिंग टाईमला, प्रोग्राम रन झाल्यावर एक्झिक्युशन टाईमला काय करायचे, आर्ग्युमेंट पास करायचे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता असं प्रिंट करायचं आहे, वेलकम टू KRP कॉलेज. तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये काय लिहिणार, फक्त वेलकम टू लिहिणार आणि KRP कॉलेज. KRP म्हणजे फर्स्ट आर्ग्युमेंट झाली आणि कॉलेज म्हणजे सेकंड आर्ग्युमेंट झाली. अशा दोन आर्ग्युमेंट पास करायच्या. म्हणजे तुम्हाला कुठलंही सेंटेन्स करायचं. फॉर एक्झाम्पल, हे मी असं दाखवलं, हे एक्झाम्पल याच्यात घेतले म्हणून वेलकम टू KRP कॉलेज. तुम्हाला असं दाखवायचं असेल, वेलकम टू C# लँग्वेज किंवा वेलकम टू ASP, काही सेंटेन्स घ्या. तुम्हाला स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल, अर्ध स्टेटमेंट तुम्ही काय करणार आहे, प्रोग्रामला दाखवणार आहे. ज्या केवढ्या आर्ग्युमेंट तुम्हाला पास करायचे तेवढे तुम्ही आर्ग्युमेंट पास करू शकताय. आपण बघूया डिटेलमध्ये. अवर प्रोग्राम टू हॅव्हिंग अ पर्टिक्युलर वे डिपेंडिंग ऑन इनपुट प्रोव्हाइडेड ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन. इनपुट कधी प्रोव्हाइड करायचं ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन अँड अचिव्ड बाय युझिंग कमांड लाईन आर्ग्युमेंट. हे कधी करू शकणार आहे का तुम्ही, आपलं व्हिज्युअल स्टुडिओ आहे की नाही, IDE बघितलेली बघा आपण, त्या सॉफ्टवेअरमध्ये हे होत नाही. हे आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट कधी पास करणार आहे, फक्त कमांड प्रॉम्प्टला. कमांड प्रॉम्प्टला ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम रन करणार आहे, म्हणजे मी तुम्हाला आत्ता शिकवले रन करण्यासाठी स्टेप्स, त्या स्टेप्सना तुम्ही फक्त काय करू शकताय, कमांड लाईन आर्ग्युमेंट यूज करू शकताय. ज्यावेळेस तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करशील, IDE मध्ये जाशील, त्यावेळेस तुम्हाला कमांड लाईन आर्ग्युमेंटचा यूज करता येणार नाही. कमांड लाईन आर्ग्युमेंट सप्लाय टू मेन मेथड ॲट द टाइम ऑफ इनवोकिंग फॉर इट्स एक्झिक्युशन. कमांड लाईन तुम्ही कधी पास करू शकताय, इनवोक करू शकताय, तर रन टाईमला, एक्झिक्युशन टाईमला तुम्ही कमांड लाईन सप्लाय करू शकताय. मेन मेथड इज डिक्लेअर्ड विथ द पॅरामीटर अर्ग्स. मग ह्याच्यामध्ये कमांड लाईन आर्ग्युमेंट करायचे तर काय असणार आहे चेंज एक्झाम्पलमध्ये तुमच्या, तर मेन मेथडला तुम्हाला काय करायचं आहे, अर्ग्स नावाचं पॅरामीटर आर्ग्युमेंट पास करायला लागणार आहे तुम्हाला. त्यासाठी आपण अर्ग्स नावाचं पॅरामीटर यूज करणार आहे. मेन मेथड इज डिक्लेअर विथ पॅरामीटर अर्ग्स. अ पॅरामीटर आर्ग्युमेंट इज डिक्लेअर ॲज अ ॲरे ऑफ स्ट्रिंग. म्हणजे हे ॲरे ऑफ स्ट्रिंग, हे पॅरामीटर आहे, आर्ग्युमेंट हे पॅरामीटर आहे, त्याचं आपण काय म्हटले, अर्ग्स म्हटले. हे डिक्लेअर ॲज अ ॲरे ऑफ स्ट्रिंग म्हणून काय करणार आहे, डिक्लेअर करणार आहे. एनी आर्ग्युमेंट इज प्रोव्हाइडेड इन कमांड लाईन आर पास्ड टू ॲरे आर्ग्युमेंट ॲज इट्स एलिमेंट. म्हणजे किती आर्ग्युमेंट पास करायचे त्याच्यावरती डिपेंड आहे. वी कॅन पास ॲरे एलिमेंट युझिंग arg0. ॲरे आर्ग्युमेंट्स पास करायचे, ॲरे ऑफ स्ट्रिंगनुसार करायचे. मग ॲरे इंडेक्स कुठून स्टार्ट होते ग, तर 0 पासून. मग तुम्ही ॲरे एलिमेंट्स कशा प्रकारे काय यूज करून करणार, तर arg0. तर तुम्हाला तर माहीतच आहे, ॲरे कशात लिहितो आपण, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो. पॅरामीटर काय घ्यायचं आहे आपल्याला, अर्गचं फर्स्ट आर्ग्युमेंट काय असणार आहे, 0. arg1. आपल्याला दोन आर्ग्युमेंट पास करायचे असेल तर arg0, arg1. ॲरे इंडेक्स कुठून सुरू होते, 0 पासून, त्यामुळे arg0, arg1 अँड ॲक्सेस इट. अशा प्रकारे तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. द टाइम ऑफ कंपायलेशन क्लास नेम डॉट CS, दॅट इज, आता तुम्ही अगोदर काय करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादा एक्झाम्पल कंपाईल करशील CSC क्लास नेम डॉट CS, त्याच्यानंतर काय करणार आहे, तुम्ही रन करणार आहे. तर त्या रन करण्याच्या टायमिंगला आता ह्या अशा प्रकारे तुम्ही फाईल काय करणार, कंपाईल करणार, CSC क्लास नेम डॉट CS ॲट द टाइम ऑफ रनिंग पास आर्ग्युमेंट ॲज KRP. म्हणजे रन करताना काय करशील, अगं तुम्ही फक्त क्लास नेम देशील. त्यावेळेस तुम्हाला क्लास नेम आणि ह्या दोन आर्ग्युमेंट द्यावे लागतील, KRP आणि कॉलेज. दॅट इज क्लास नेम KRP कॉलेज. कळतंय का. CSC क्लास नेम डॉट CS फाईल काय करणार, कंपाईल करणार. आता रन करायचं आहे. मगापासून मी सांगते, एक्झिक्युशन टाईमला, रनिंग टाईमला तुम्हाला आर्ग्युमेंट पास करायचे. मग क्लास नेम काय असेल ते आणि ज्या काय तुम्हाला दोन आर्ग्युमेंट पास करायच्या त्या आर्ग्युमेंट सलगच स्पेस देऊन सलग त्याच्या पुढे द्यायच्या. क्लास नेम KRP कॉलेज. हिअर arg0 म्हणजे काय असणार आहे, पहिले आर्ग्युमेंट तुमचे काय असणार आहे, KRP कॉलेज, आणि दुसरे आर्ग्युमेंट काय असणार आहे, arg1 कॉलेज. सिंटॅक्स बघूया आपण त्याचा. सिंटॅक्स बघा, युझिंग सिस्टीम, कोर नेम स्पेस घेतला, काय करायचं आहे, युझिंग सिस्टीम असणार, नेम स्पेस, क्लास नेम. आपल्या C# प्रोग्रामसारखाच प्रोग्राम, फक्त मेन मेथडला तुम्हाला काय करायचे, स्ट्रिंग आणि आर्ग्युमेंट पास करायचे. युझिंग सिस्टीम सेमिकोलन क्लास नेम, क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, स्ट्रिंग अर्ग्स. अशा प्रकारे लिहू शकताय. स्ट्रिंगचा येस ऑलवेज कॅपिटल अर्ग्स, किंवा पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, स्ट्रिंगच्या पुढं स्क्वेअर ब्रॅकेट आणि परत अर्ग्स दिलं तरी चालेल.
मेन मेथडचा ब्रॅकेट स्टार्ट कन्सोल डॉट राईट लाईन, जो काय तुमचा मेसेज द्यायचा आहे तो मेसेज, आणि सेकंड कन्सोल डॉट राईट लाईन तुमची आता इथं आर्ग्युमेंट देणार आहे ती तुम्ही रनिंग टाईमला देणार आहे, त्यामुळे इथं काय करायचं डबल कोट ब्लँक ठेवायचा, प्लस जो काय तुमचा ॲड्रेस मिळणार आर्ग्युमेंटचा तो ॲड्रेस ऑफ अर्ग 0 कन्सोल डॉट राईट लाईन डबल कोट ब्लँक डबल कोट, म्हणजे इथं जी तुमची सेकंड आर्ग्युमेंट असणार आहे प्लस अर्गचं 1 जी काय तुम्ही आर्ग्युमेंट दुसरी पास करणार आहे ती, कर्ली ब्रॅकेट मेन मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. बघा सिंटॅक्स बघा, युजिंग सिस्टीम क्लास क्लास नेम. मेन मेथडला काय करायचं आपल्याला फक्त स्ट्रिंग अर्ग लिहायचं आहे, ते पण तुम्ही 2 वेळी लिहू शकताय, स्ट्रिंग अर्ग अशा प्रकारे लिहू शकताय किंवा स्ट्रिंग स्क्वेअर ब्रॅकेट परत अर्ग लिहू शकताय. जे काय तुम्हाला स्टेटमेंट अर्ध स्टेटमेंट लिहायचं आहे ते इथं कन्सोल डॉट राईट लाईन मेसेज काय असेल तो मेसेज परत आर्ग्युमेंट 2 आर्ग्युमेंट देणार आहे, त्यामुळे आता आपले 2 सेंटेन्स असणार. कन्सोल डॉट राईट लाईन फर्स्ट आर्ग्युमेंटला डबल कोट ब्लँक डबल कोट प्लस फर्स्ट आर्ग्युमेंटचा ॲड्रेस, सेकंड कन्सोल डॉट राईट लाईन सेकंड आर्ग्युमेंटचा डबल कोट ब्लँक प्लस ॲड्रेस ऑफ अर्गचं 1 म्हणजे दुसऱ्या आर्ग्युमेंटचा ॲड्रेस. मेन मेथडचं ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. सिम्पल एक्झाम्पल बघूया, बरोबर सिंटॅक्सच्या खाली घेतलं आहे कंपॅरेटिव्हली बघा. युजिंग सिस्टीम कोर नेम स्पेस घेतला, क्लास क्लास नेम. आता आपल्याला काय करायचं आहे क्लासला नाव द्यायचं आहे, आपल्या पॉईंटचं नाव काय आहे कमांड लाईन आर्ग्युमेंट, त्यामुळे मी क्लासला नाव काय दिलं CLA दिलं. क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, मी असं यूज केलं आहे स्ट्रिंग अर्ग नंतर ओपन क्लोज ब्रॅकेट घेतला आहे. मेन मेथडचा ब्रॅकेट स्टार्ट झाला कन्सोल डॉट राईट, आपल्याला काय मेसेज प्रिंट करायचा आहे तर वेलकम टू KRP कॉलेज, त्यामुळे मी इथं मेसेज लिहिला पहिल्या स्टेटमेंटचा कन्सोल डॉट राईट लाईन, मी काय लिहिलं इथं वेलकम टू लिहिलं. आता कन्सोल डॉट राईट मला इथं काय करायचे फर्स्ट आर्ग्युमेंट पास करायचे, त्याचा ब्लँक डबल कोट प्लस म्हणजे मला इथं फर्स्ट आर्ग्युमेंटचा ॲड्रेस द्यायचा आहे, मग काय ॲड इंडेक्स कुठून सुरू होते 0 पासून, मग अर्ग 0 लिहिलं. 2 आर्ग्युमेंट पास करायचे आहेत कन्सोल डॉट राईट लाईन ब्लँक डबल कोट प्लस अर्गचं 1 ब्रॅकेट कंप्लीट सेमिकोलन. मेन मेथडचं ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. कळतंय? क्लास घेतला, क्लासला युजिंग सिस्टीम कोर नेम स्पेस घेतला, क्लास घेतला, क्लासला नाव दिलं, क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट. मेन मेथड घेतली नेहमीप्रमाणे पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, फक्त मेन मेथडला काय केलं आर्ग्युमेंट्स दिला स्ट्रिंग अर्गचं. आता काय करायचं मेन मेथडचं ब्रॅकेट स्टार्ट कन्सोल डॉट राईट काय करायचं आहे वेलकम टू KRP कॉलेज असं प्रिंट करायचं आहे. कन्सोल डॉट राईट ब्लँक डबल कोट आर्ग्युमेंट पहिली ॲरे इंडेक्स कुठून सुरू होते 0 पासून, त्यामुळे अर्ग 0 दुसरे आर्ग्युमेंट पास करायचे कन्सोल डॉट राईट ब्लँक डबल कोट प्लस आर्ग्युमेंट दुसरीसाठी आपल्याला काय करायचं आहे अर्गचं 1. मेन मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. आता त्या एक्झाम्पलचं डिस्क्रिप्शन बघा. मेन इज डिक्लेअर विथ पॅरामीटर अर्ग्स. मेन कशानं डिक्लेअर केलं ग अर्ग्स या पॅरामीटरनं काय केलं डिक्लेअर केलं. द पॅरामीटर अर्ग इज डिक्लेअर ॲज अ ॲरे ऑफ स्ट्रिंग. ॲरे ऑफ स्ट्रिंग म्हणून आपण काय घेतले हे अर्गचे पॅरामीटर घेतले. एनी आर्ग्युमेंट प्रोव्हाइडेड इन कमांड लाईन ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन आर पास्ड टू ॲरे अर्ग्स ॲज अ एलिमेंट. आपण आर्ग्युमेंट कधी पास करणार आहे ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशनला. वी कॅन ॲक्सेस द ॲरे एलिमेंट बाय युजिंग सबस्क्राईब लाईक अर्ग 0 अँड अर्ग 1. मग आपण अर्ग 0 आणि अर्ग 1 अशा प्रकारे काय केलं आहे त्या स्टेटमेंटला दिलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळणार आहे कुठली आर्ग्युमेंट पहिली आणि कुठली आर्ग्युमेंट दुसरी आहे. ती पहिली कुठली आर्ग्युमेंट असणार आहे ऑलवेज अर्ग 0 वाली पहिली आर्ग्युमेंट असणार आहे आणि अर्ग 1 वाली काय असणार आहे दुसरी एलिमेंट असणार आहे. का ग असं तर ॲरे इंडेक्स नेहमी कुठून सुरू होते 0 पासून सुरू होते. दिस कमांड लाईन कंटेन्स टू आर्ग्युमेंट्स असाइन्ड ॲरे अर्ग्स ॲज अ फॉलो. म्हणजे KRP ही काय असणार आहे तुमची आर्ग्युमेंट फर्स्ट असणार आहे आणि कॉलेज ही काय असणार आहे आर्ग्युमेंट सेकंड असणार आहे. म्हणजे अर्ग 0 KRP आणि अर्ग 1 कॉलेज. आउटपुट काय मिळेल तुम्हाला वेलकम टू KRP कॉलेज. नोट C# सबस्क्राईब बिगिन्स विथ 0. ॲरे इंडेक्स C# कुठून सुरू होत्या 0 पासून सुरू होत्या. कळते? आपण इथं काय दिलं होतं फक्त प्रिंटिंग स्टेटमेंटला वेलकम टू. 0ला आपण काय दिलं अर्ग 0ला काय दिलं आपण KRP आणि अर्ग 1ला काय दिलं कॉलेज दिलं. पण हे रन करताना कसं करणार ग तुम्ही. आता आपल्या क्लासचं नाव काय आहे ग आता तुम्ही D:ला ऑलरेडी तुमचा फोल्डर आहे D:BCA3 नावाचं फोल्डर आहे. तिथं आता काय करणार CSC तुमच्या क्लासचं नाव काय आहे CSC CLA.cs. तुमची फाईल काय झाली कंपाईल झाली. आता रन करताना काय करणार फक्त क्लास नेम. आता क्लासचं नाव काय आपल्या CLA स्पेस KRP स्पेस कॉलेज.
अशा प्रकारे रन करताना स्टेटमेंट द्यायचं आणि एंटर करायचं. तुम्हाला काय आउटपुट मिळेल, वेलकम टू KRP कॉलेज. कळतंय? CSC.CLA.CS न तुमची फाईल काय होईल, कंपाईल होईल. आणि रन करताना काय करशील तुम्ही, फक्त क्लास नेम आणि ज्या काय 2 आर्ग्युमेंट तुम्हाला पास करायच्यात ते क्लास नाव काय आपलं CLA फर्स्ट आर्ग्युमेंट KRP स्पेस लगेच दुसरे आर्ग्युमेंट कॉलेज. तुम्हाला आउटपुट काय मिळेल, वेलकम टू KRP कॉलेज. इझी आहे बघा. कमांड लाईन आर्ग्युमेंट. नेक्स्ट छोटे पॉईंट आहेत, त्यामुळे मी एका लेक्चरला जास्त नाही एक्सप्लेन करत, तेवढी छोटी लेक्चर करत्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे क्लासेस अँड ऑब्जेक्ट. कमांड लाईन आर्ग्युमेंट समजलं. कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे काय, फक्त रनिंग टाईमला तुम्हाला काय करायचे, आर्ग्युमेंट्स पास करायचे आहेत. मग ते कितीही आर्ग्युमेंट तुम्ही पास करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करणार आहे, अर्ग हे पॅरामीटर यूज करणार आहे. ॲरे ऑफ स्ट्रिंगसाठी अर्ग हे पॅरामीटर आपण घेतलं आहे. ॲरे इंडेक्स कुठून सुरू होते, 0 पासून. त्यामुळे अर्ग 0 अर्ग 1 अशा प्रकारे तुम्हाला काय करावे लागतील, पॅरामीटर पास करावे लागतील. पॅरामीटर हे तुम्ही कधी पास करणार आहे, आर्ग्युमेंट कधी पास करणार आहे ग, तर ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन, ॲट द टाइम ऑफ रनिंग. हा त्याचा सिंटॅक्स आपण एक्झाम्पल बघितलेला आहे. रन करण्याच्या स्टेप्स काय सांगितल्या, कंपाईल करताना CSC जसं कंपाईल करता तसं CSC फाईल नेम .cs. आता आपल्या फाईलचं नाव काय आहे, CLA. CSC.CLA.CS. आणि रन करताना काय करायचं, फक्त रनिंग टाईमला एक आर्ग्युमेंट पास करायचं. म्हणजे काय येईल, रन करताना CLA फर्स्ट आर्ग्युमेंट तुमची KRP स्पेस लगेच पुढंच तुमची सेकंड आर्ग्युमेंट कॉलेज. तुम्हाला आउटपुट काय डिस्प्ले होईल, वेलकम टू KRP कॉलेज. थँक्यू.